तुम्ही सुकी भेळ, ओली भेळ, दहीपुरी, शेवपुरी तर खाल्ला असाल, पण आत्मा थंड करणारी आईस भेळ कधी खाल्ली आहे का? तुम्ही जर चाट लवर असाल तर तुम्ही एकदा ना एकदा तरी आईस भेळ टेस्ट केली असेल. मुलुंडच्या एमजी रोडला सगळ्यात जास्त फेमस आहे ही आईस भेळ. गुजरात मधून 1990 ला आलेली ही आईस भेळ मुलुंड मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे. मुलुंड मधला कुठलाही माणूस असू दे किंवा स्त्री असू दे, आईस भेळ खाल्ल्याशिवाय कधी घरी जात नाही. कितीही विचार केला जरी आपल्याला एक आईस भेळ खायची आहे तर आपण इथे एकच्या ऐवजी 2 खाऊन येतो. इकडची टेस्ट अशी आहे. या आईस भेळच्या स्टॉलवर तर तुम्ही बघितलात ना, शेवाचा मोठा ढीग लागलेला असून त्यामध्ये लावलेली असतात फुलं. किती शोभिवंत वाटतं ना. मला तर सगळ्यात जास्त आवडतं बघायला. आईस भेळ बनवण्याची एक युनिक टेक्निक आहे जी आज आपण इथे बघणार आहोत. तर चला बघूया. काकांनी घेतलेला आहे पेपर आणि पेपरामध्ये घेतलेलं आहे केळ्याचं पान. हो, केळ्याच्या पानात बांधणार आहे आपली ही आईस भेळ. किती युनिक आहे ना. त्यानंतर त्याच्यामध्ये घेतलेले आहेत कुरमुरे आणि कुरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे बटाट्याचा चुरा आणि हा पापडीचा चुरा. दोन्ही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये येतात ह्यांच्या ऑथेंटिक अशा चटण्या. गोड चटणी, तिखट चटणी आणि